त्यांचं स्वागत करणे सर्वांनी जोरदार कार्यक्रमाचे स्वागत करायचं. या ठिकाणी त्यांचं पाठिंबा आगमन होत आहे. आपण सर्वांना त्यांचं मोठ्या उत्साहाने स्वागत करायचं आहे. धन्यवाद. हॉल 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 हे बाळा पूर्ण वेळ बसणार आहे ना तुम्ही? त्यामध्येच उठून जाणार लवकर सांग. एका टोल्यात पाडीन त्यामध्ये जाणार नाचत. हा पूर्ण वेळ बसायचं 3-4 तास. माग त्या लेखी बसल्या त्या बसणार आहे पूर्ण वेळ. त्यामध्ये उठून इकडे जा तिकडे जा. हा ना आता ते रुमाल बिमाल आत ठेव. वारं घालायला ह्या करत बसलं नाही माझ्यासमोर. हा किती गरम होऊ दे काय चाल. बहुजनांच्या अंधाऱ्या मृतप्राय जीवनात निर्भीड जगण्याचा सोनेरी किरण पसरविणारे, विजापूरच्या तख्तासमोर निमूटपणे झुकणाऱ्या नामणाऱ्या बेलगाम सरंजामदारांच्या बेबंदशाही विरुद्ध आवाज उठवणारे, सरंजामशाही कुलवंश परंपरा यांना नाकारून बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा फडकवणारे, कल्याणच्या मुल्लायमेत सुभेदाराची सून किंवा बेलवाडीच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी लेखणारे, 17व्या शतकात सरंजामशाही विरोधात वादळ उभे करणारे, जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारे, महान रचनात्मक प्रतिभेचा रणपुरुष, समर्पणशीलतेचे प्रत्येकारी प्रत्येक मातृभूमीचे असीम उपासक, सूर्यकुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष, क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्री, रणशीलतेचे मानदंड, स्वराज्याचे संस्थापक, शककर्ते, युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज, संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ, विचारपीठ, प्रेरणापीठ म्हणजे महासाहेब जिजाऊ, स्वराज्याचे स्वप्न पाहून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनावरती कोरणारे आमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले, बुद्धिमान पराक्रमी अभ्यासू जिज्ञासू चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य, शिवनीती आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे, शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत गोरगरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारे आमचे महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई, कमवानी शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला माणूस जागे करणारे आमचे कर्मवीर भाऊराव पाटील, माऊमे नाव होणे आम्ही विष्णुदास, माऊमे नाव होणे आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेद व्हायचे भले तर देव कासेची लंगोटी, नाताळाचे माती हनुकाठी हा क्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारे जगद्गुरु संत तुकोबाराया हातामध्ये जाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देत माणसांचे अंतर्मने स्वच्छ करणारे आमचे संत गाडगे बाबा आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता, समता, बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून एक मुखाने आपण सर्वजण बोलू. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, बोला भारत माता की, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज की, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. चला, प्रत्येकाला भगवंतानी सुंदर असं शरीर दिलेलं आहे, एवढं सुंदर आयुष्य दिलेलं आहे. या जन्मावर, या जगण्यावर शतदा 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 प्रेम करावे हा महामंत्र आपल्याला या ब्रह्मांडाकडून मिळालेला आहे. आणि तुकोबाराया तर आपल्या गाठीमध्ये सरळ सरळ सांगून जातात, अंतरीची ज्योती प्रकटली दीप्ती, मुळींची जी होती आच्छा दिली, तेथीचा आनंद ब्रह्मांडी नमाये, उपमेशी काय देऊ सुखा. याचा अर्थ असा आहे की आतला आनंद, आतली ज्योत जोपर्यंत प्रज्वलित होणार नाही तोपर्यंत आपण आनंद घेऊ शकणार नाही, कुठल्याही नात्याला आपण न्याय देऊ शकणार नाही. आणि म्हणूनच तुकोबाराया पुढे जाऊन सांगतात, अंतरीची ज्योतीच्या पुढे जाऊन सांगतात की आत्मसाक्षात्कार झाला पाहिजे. तुका म्हणे होय मनाशी संवाद, म्हणजे मनाशी संवाद झाला पाहिजे. आपलाच वाद आपणाशी, म्हणजे आपला वाद कधी तर आपल्याशी झाला पाहिजे. म्हणजे मी कोण आहे, माझं कर्तव्य काय आहे, मी नात्यांना न्याय देतो का, मी आई म्हणून काय करते, मी बाप म्हणून काय करतो, मी मुलगा म्हणून काय करतो, या
राष्ट्राचा एक नायक आणि सेवक म्हणून मी काय करतो, अशा अनेक प्रश्नांचा उलगडा येणाऱ्या एका तासामध्ये होणार आहे. आणि म्हणूनच माझ्या मतानं या ब्रह्मांडाने आई वडिलांची पुण्याई आणि आपलं कर्तृत्व म्हणून एवढं सुंदर शरीर दिलेलं आहे. हे या शरीराची किंमत त्या व्यक्तीला विचारायची जन्मजात 7-7 वर्षानंतर ज्याला पोलिओ झाला आणि ज्याच्या हातामध्ये कुबड्या आल्या त्याला पायांची किंमत विचारायची. आणि जन्माला आल्यानंतर ही सृष्टी जो पाहू शकत नाही आपल्या नजरेने त्याला डोळ्यांची किंमत विचारायची. माझ्या समोर बसलेल्या माझ्या सगळ्या मातांनो आणि बंधूंनो, लक्षात घ्या, ब्रह्मांडाने एवढं सुंदर आम्हाला शरीर दिलेलं आहे आणि या शरीराला चांगले 2 हात दिलेले आहेत. आणि मग आता या दोन्ही हाताच्या 2 मुठी करायच्या, खांद्याजवळ ठेवायच्या आणि हा जय जयकार राष्ट्राचा, या महात्म्यांचा, या महापुरुषांचा, या संतांचा कसा झाला पाहिजे, तर तो अंतरंगापासून झाला पाहिजे. आणि इथूनच खऱ्या अर्थानं आयुष्याला सुरुवात होते, आनंदी जीवनाला सुरुवात होते, कृतज्ञतेला सुरुवात होते. कृतज्ञतेचाच अर्थ असा आहे की ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्या लोकांच्यासाठी आम्ही काय केलं याला कृतज्ञता म्हणतात. आणि मग ज्या ज्या महापुरुषांची नावं माझ्या मुखातून निघाली, आपल्या कानापर्यंत पोहोचली, त्या सगळ्यांचा जय जयकार कसा झाला पाहिजे, तर अंतरंगापासून झाला पाहिजे. चला, प्रत्येकाने सुंदर असं शरीर मिळालेलं आहे. या शरीराला 2 हात आहेत. दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, पाठीचा कणा ताठ ठेवायचा, चेहऱ्यावरती एक तेज आणायचा. खूप सुंदर, अतिशय सुंदर. दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी उंच करून एकदा जय जयकार सगळ्यांनी करायचा आहे. चला, पाठीचा कणा ताठ ठेवा. सगळे दुकानाजवळ बसलेले, दुकानातले सगळ्यांच्यासाठी हा नियम आहे. जय जयकार सगळ्यांनी करायचा आहे. चला, पाठीचा कणा ताठ ठेवायचा, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी. हा, बोला छत्रपती शिवाजी महाराज की, बोला भारत माता की, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज की, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंदे वंदे. चला, आता दोन्ही हात 2 हात असे करायचे, दोन्ही हात असे करायचे आणि एक टाळी वाजवायची सगळ्यांनी. चला लवकर टाळी वाजवा, जोरात टाळी वाजवा. एक टाळी वाजवायची. आता थांबा, काय लोकांना वाटतं मी नाही टाळी वाजवलं तर काय होईल, असं करू नका. माझ्या जिभेवर अगोदर वाचसिद्धी आहे. एखाद्याला शाप दिला तर 100% शाप माझा लागतो आणि आज मला काही शाप द्यायचा नाही. आलं का लक्षात? सगळ्यांनी टाळी वाजवायची. सगळ्यांनी जोरात थांबा, जोरात टाळी वाजवायची आणि टाळी वाजवल्यानंतर जिथल्या तिथं थांबायचंय. जरा हात वर लांब करा आणि जोरात ए काय रे सोंड्यानो, चाल बस तिकडं, चाल बस ऐकायला. मरतोय काय, कुठे चाललंय, देन तो आबाड, चल इकडं. हा, चला लवकर घ्या. हा, आणि जोरात टाळी वाजवायची, जिथल्या थांबायचं. वाजवा जोरात टाळी. थांबा. आता त्या हाताला झंझण्या येतात का? येतात का? आल्या का? ज्याच्या झंझण्या येत नाही त्यानं जोरात टाळी वाजवायची. चला जोरात घ्या. 1 2 3 स्टार्ट. आल्या का? अजून मातानो येत नसेल, नवऱ्याचा चेहरा मध्ये आणा, सासूचा चेहरा मध्ये आणा, आपोआप जोरात टाळी वाजते. आलं का लक्षात? आता जोरात वाजवा. हा, आल्या झंझण्या. आता या ज्या तरंग आहेत याला तरंग म्हणतात. आता प्रत्येक टाळी बरोबर काय म्हणायचंय? प्रत्येकानं आनंद म्हणायचाय. काय म्हणायचंय? काय म्हणणार? जोरात म्हणायचंय. काय म्हणणार? प्रथम पुण्यस्मरण आहे ना, नैवेद्य फक्त फोटोपर्यंतच पोहोचेल, पण त्यांच्यापर्यंत जर पोहोचायचं असेल तर इथून आपल्याला पोहोचावं लागेल आणि ते तरंगच तिथं जातील. लक्षात घ्या, नैवेद्य फक्त या फोटो जवळ पोहोचेल, पण खऱ्या अर्थानं आज तुम्ही यांना स्मरण करताय ते पोहोचणार आहे, इथून पोहोचणार आहे, इथून पोहोचणार आहे. त्यामुळं जोरात काय म्हणायचं आहे? आनंद म्हणायचा आहे आणि जोरात टाळी वाजवायची आहे. जोपर्यंत मी थांबत नाही तोपर्यंत टाळी थांबता का म्हणाय. चला प्रत्येकानं वन जोरात आनंद. एकदा आनंद म्हणा. अजून काय काय आनंद म्हणायचंय. काय म्हणायचंय? आनंद. जोरात म्हणायचंय. ओके, चला टाळी. आणि या लेकराला धरून ठेवलं, एकदा इकडे जाते एकदा इकडे जाते. हा जरा 1 2 3 स्टार्ट. हा, आनंद 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 आनंद. मंगल 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 मंगल. विठ्ठल 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 विठ्ठल. मंगल 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 मंगल. विठ्ठल 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 विठ्ठल. मंगल 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 मंगल. विठ्ठल 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 विठ्ठल. गणपती बाप्पा. चला
आता येणारा अर्धा तास असाच अगदी आनंदामध्ये मस्त जबरदस्त आलं का लक्षात. आणि आज मला अतिशय आनंद होतोय. सगळी मोठी 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 पालक लोक बसलेले, लहान लेकरं अजिबात नाहीत. कारण महाराष्ट्रामध्ये अखंड महाराष्ट्र नाही तर आता भारतभर फिरतो. कर्नाटक असो, गुजरात असो, सुरत असो, बेंगलोर असो, बिदर असो, लक्षात घ्या. आणि रोज उभं राहतो 7-8 हजार लेकरांच्या समोर. आणि नेहमीच काय होतं, सगळी माझ्या समोर लेकरं असतात. त्यामुळे जरा मुलांच्यातून आज मी उभा आहे तुमच्या समोर. कारण काय होतं, 25-25, 30-30 हजार 25-25, 30-30 हजार मुलं माझ्या समोर असतात. 25-25, 30-30 हजार मुलं माझ्या समोर असतात. झाडावरचा पक्षी सुद्धा मी उठू देत नाही. मातानो नीट ऐकायचं, झाडावरचा पक्षी सुद्धा. आता कोणी मध्ये उठायचं काय नाही, खुर्ची आले की मागे बसून घेतील सगळ्या. कोणी काय करू नका रे तसलं, नाही तर मग मला ते सगळं लिंक तुटतं. तसं नसतं ते. अजिबात उठायचं नाही कोणी. आणि कोणी काय खुणवायचं नाही, गप बसायचं. 25-25, 30-30 हजार लेकरं माझ्या समोर असतात. पण मातानो, झाडावरचा पक्षी सुद्धा मी उठू देत नाही. मगाशी आपलं व्याख्यान सुरू होतं, कुत्रा आलं, ते येऊन बसलं असतं, पण आपण त्याला हकलून देतो. आजकाल कसं आहे, प्राणी सुद्धा माझ्या व्याख्यानाला येऊन बसतात. कोल्हापूरमध्ये माझं व्याख्यान सुरू होतं, कुत्र एक आलं, मांजर एक आलं, दोघं बसली, अर्धा तास बसली. कारण का, आता हा संवाद मुखातून कानापर्यंत नाही, तर हा संवाद माझ्या मुखातून आपल्या काळजापर्यंत पोहोचणार आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून 25-25, 30-30 हजार लेकरं अशी मी मैदानामध्ये ठरून ठेवतो. पण पहिली ते चौथीची लेकरं जर माझ्या समोर आली तर माझं पाय लटलटायला लागतात. कारण ही लेकरं कधी काय करतील याचा अंदाज नाही. भलं भलं कीर्तनकार, भलं भलं वक्त या कार्ट्यांनी घरी पाठवलेलं आहे. सगळी घरी बसलेली आहे. व्याख्यान पाडतो म्हणून त्याचं पाडणार. कीर्तनकाराचा तर सगळा बिस्ताराच गोळा करायला लावते ही कार्टी. त्या मंडपात सगळा दंगा घालत असते. म्हणून पहिली ते चौथीची कार्टी माझ्या समोर आली की माझं पाय लटलटायला लागतात. एकदा रत्नागिरीला माझं व्याख्यान होतं. व्याख्यान एकदम रंगलेलं होतं. जवळजवळ 7-8 हजार लेकरं माझ्या समोर होती. एक मॅडम पर्स लावून पळत पळत आल्या. मला म्हणाल्या, सर सर तुम्ही आमच्यावर अन्याय करताय. म्हणलं, माते भगिने काय तुझ्यावर अन्याय मी केला? तर ती माता मला म्हणते, सर सगळी कॉलेजची 8-10 हजार लेकरं तुम्ही मैदानामध्ये घेतले आणि आमच्या युनिटला सांगितलंय तुम्ही समोर बसवायचं नाही. म्हणलं, कितवीचं युनिट आहे तुझं? तर ती माता मला म्हणते, पहिली ते चौथीची पोर आहे. म्हणलं, अजिबात या कार्ट्यांना माझ्या समोर आणू नको, कारण या कार्ट्यांनी भलं भलं वक्त घरला घालवलंय. मॅडम लय हुशार होत्या. मला म्हणाल्या, सर पुढं नाही आणून बसवत, माग बसवली तर चालतील का? मला अतिशय आनंद झाला. म्हणलं, पाठीमागं बसव, तिथं 2 शिक्षक बसव आणि त्या कार्ट्याने दंगा करता कामा नाही. सगळी जबाबदारी तुझी, नाहीतर हातातला माईक मी खाली ठेवणार. मॅडम पळत गेल्या. मला वाटलं 5-50 पोरं घेऊन येतील, पण चांगली 200-300 कार्टी घेऊन आल्या. कार्टी पण अशी हाताची घडी घालून गपचूप येत होती. मला माहिती होतं येताना शांत येतात, पण बसली की नाही दंगा करतात. मग मी ठरवलं, पाठीमागं आपण बघायचंच नाही. मागं काय कार्टी करायचं, यांना काय वाटेल ते करू दे. म्हणून मी काय केलं, युट्यूबला आज जायचं, वसंत हंकारे नाव टाकायचं. 5-5 हजार लेकरांच्या मध्ये खुर्ची टाकलेली असते आणि खुर्चीवर मी असा उभा असतो आणि त्यांच्या छाताडावर बसून बाप आणि आई त्यांच्या काळजात मी पेरत असतो. व्याख्यान रंगलेलं होतं. खुर्चीवर मी उभा होतो. लाकडाची खुर्ची होती. प्रत्येक जण माझ्या व्याख्यानामध्ये रमून गेलेला होता. आणि मागं बसलेले पहिलीचं कार्ट कधी रांगत येऊन त्या खुर्चीच्या खाली बसलंय कोणालाच माहिती नव्हतं. व्याख्यान एकदम रंगात आलं आणि मुंगसासारखं तोंड त्यानं बाहेर काढलं आणि माझ्याकडे बघत कार्ट मला म्हणतंय, साहेब मागणं पॅन्ट फाटल्या तुमची. खुर्चीतनं खाली उडी टाकली. घाम फुटला मला सकाळी. म्हटलं, आता ही फाटलेली पॅन्ट घेऊन कुठं फिरलोय काय माहिती. हळूच मागा हात लावला. कार्ट्याकडे बघितलं, सगळं व्यवस्थित होतं. काय रे म्हणलं, नालायका कुठं फाटल्या? तर हसत मला म्हणतंय, कसं फसवलं, पवाड फोडी म्हणलं तुझी. ही अशी कार्टी आहेत. एक तर कार्ट लय वांड होतं. अमरावतीला मी गेलो होतो. पालक प्रशिक्षण होतं. सगळ्या आया आल्या होत्या. आपापल्या कार्ट्यांना उचलून घेऊन बोकांडी आल्या होत्या आणि आल्या बसल्या. एक माता माझ्या समोर बसली होती. 1.5-2 वर्षाचं गोर गोमट पोरग त्या माऊलीच्या मांडीवर बसलेलं होतं. पोरग एवढं भारी होतं. एकदा माझ्याकडे बघायचं, एकदा आईकडे बघायचं आणि कानात हळूच तिच्या आईला सांगायचं, मम्मी
ते माणूस आपल्या बॉब सारखं दिसतंय. माझ्याकडे बघून ते मला बॉब्स म्हणायचं. मला एवढा आनंद झाला. 700 किलोमीटर दूर आपण सांगली जिल्ह्यातून आलेलो आहे, अमरावतीमध्ये, आणि इथं या लेकराला आपल्यामध्ये बॉब्स दिसतो. याचा अर्थ असा आहे की माझ्यासारखं कोणीतरी याच्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला आता येत आहे, म्हणून ते मला बॉब्स म्हणतोय. आनंद वाटला. मिशीला जरा हात लावला. लेकराकडे बघत म्हणलं, काय रे वाघ्या? तसं ते उठलं, खालनं जोरात ओरडलं, ए बॉब्स म्हणून. त्याच्या आईनं त्याचं तोंड दाबून धरलं. जसं आईनं तोंड दाबून धरलं, मग मात्र मला सहन झालं नाही. मग मी उभा राहिलो. म्हणलं, का ग भगिने, एवढा सुंदर माझा भाचा अगं मला बॉब्स म्हणतोय. याचा अर्थ असा आहे की माझ्यासारखं तुझ्या घरामध्ये कोणीतर आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून ते मला बॉब्स म्हणतंय तर म्हणू दे की. त्यावेळेला ती मला म्हणाली, दादा गप्प बस, बॉब्स आमच्या कुत्र्याचं नाव आहे. 1 लिटर पाणी पिला आणि गप्प बसलो. अशी ही लेकरं. पण आज उभा आहे बघ. प्रथम पुण्य स्मरणानिमित्त. माणूस असतो तोपर्यंत आम्हाला किंमत नसते, पण माणूस ज्या वेळेला जातो, श्वास ज्या वेळेला थांबतो, त्यावेळेला त्या श्वासाची किंमत आणि त्या माणसाची किंमत आम्हाला कळते. अनेक डॉक्टर घडले, अनेक इंजिनियर घडले, अनेक वकील घडले, पण माणूस मात्र कुठं तर हरवत गेला. माणूस मात्र कुठं तर हरवत गेला. आणि म्हणून आज तुमच्या काळजावरती माणूस पेरायला आलोय, आणि म्हणूनच आज तुमच्या काळजावरती आई आणि बाप पेरायला आलोय. हे मातानो, या शाळेच्या 4 भिंतीने आम्हाला डॉक्टर दिला, इंजिनियर दिला, वकील दिला, एवढंच आम्हाला माहिती आहे. पण या शाळेच्या 4 भिंती आणि आईची मांडी अगोदर आम्हाला एक चारित्र्यवान माणूस देतात, याचा आम्हाला विसर पडला. आणि म्हणून आज तुमच्या समोर उभा आहे. वसंत हंकारे आज आला आणि फक्त मनोरंजन करून गेला, हसवून गेला, असं होता कामा नाही बघ. आजचा हा दिवस, आजचा हा 1 तास आयुष्यभर तुझ्या काळजामध्ये हे स्मरण म्हणून तुला आठवला पाहिजे बघ. आणि म्हणून आलोय. तिथं तुमचं वय कितीही वर्षाचं असू दे, हे पोरानो, तुमचं वय कितीही वर्षाचं असू दे, 20 वर्षाचा आहे, 35 वर्षाचा आहे, 40 वर्षाचा आहे, 50 वर्षाचा आहे, 15 वर्षाचा आहे, हे बघ आज घरी जायचं बघ. आणि आज आईला पहिला प्रश्न करायचा, हे बघ तुकोबारायांची गाथा आम्हाला माहिती आहे, ज्ञानेश्वर माऊलींची ज्ञानेश्वरी आम्हाला माहिती आहे, पण त्याच्या तळाचा अध्यात्म मात्र आम्हाला कधीच कळालं नाही. आणि म्हणून पोरानं तुम्हाला सांगतो, हे पोरानं आज पळत पळत घरी जायचं बघ. आज पळत पळत घरी जायचं बघ. आणि आईला पहिला प्रश्न विचारायचा बघ. जो प्रश्न तू तुझ्या आईला कधीच विचारला नाहीस माझ्या पोरा, हा प्रश्न त्या माऊलीला विचारायचा, त्या माऊलीच्या नजरेमध्ये नजर घालायचे, आणि त्या माऊलीला पहिला प्रश्न आज विचारायचा आहे. इयत्ता 1ली पासून 5वी पर्यंत शिक्षण आम्ही घेतलं, आम्ही डॉक्टर झालो, आम्ही इंजिनियर झालो, आम्ही वकील झालो, पण हा प्रश्न आम्ही आमच्या आईला कधीच विचारला नाही. हे पोरानो, आज पळत पळत जायचं, त्या माऊलीच्या नजरेमध्ये नजर घालायचे, आणि त्या माऊलीला पहिला प्रश्न विचारायचा आहे, या आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस आई. या आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस, आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस त्यावेळेला आई तुला किती यातना होत होत्या ग आई, तुला किती वेदना होत होत्या. हे पोरानो, परत परत जाऊन आईला हा प्रश्न विचारायचा. ज्या क्षणाला आईला हा प्रश्न विचारशील, ज्या क्षणाला आईला हा प्रश्न विचारशील, त्या क्षणाला तिच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी येईल बघ पोरा. कारण 9 महिने 9 दिवस ती माऊली ज्या वेळेला आम्हाला आपच्या उदरामध्ये ठेवत असते, आणि ज्या वेळेला ती माऊली आपल्याला जन्म देत असते, या विश्वातल्या कितीतरी आईने आपला शेवटचा श्वास घेतलेला आहे पोरानो. एवढ्या अनंत यातना, एवढ्या मरण यातना त्या आईला होत असतात. तुम्हा मला जन्म देताना हे पोरानो आईची ही वेदना आम्हाला कळाली का? नाही कळाली. आणि म्हणून तुला सांगतोय बघ, पोरा इकडे बघ, जगातलं सगळ्यात मोठं अध्यात्म आणि जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आज तुला समजावून घ्यावं लागेल पोरा. ज्या क्षणाला तुझा जन्म झाला, इकडे बघ रे, अनेक अवघड गणित आम्ही फळ्यावरती सोडवली पोरानो, अनेक अवघड गणित आम्ही फळ्यावरती सोडवली पोरानो, पण आई बापाच्या वेदनेचं हे गणित मात्र आम्हाला कधीच सुटलं नाही. आणि म्हणून तुला सांगतो बघ, इकडे बघ पोरा, पळत पळत आज आईला जायचं. आवाज वाढवा, इको कमी करा, आवाज वाढवा. पळत पळत जायचं आणि आईला हा प्रश्न विचारायचा, आणि ज्या क्षणाला तू प्रश्न आईला विचारशील, तिच्या डोळ्यामध्ये घळ करून पाणी येईल पोरा, तिच्या मुखातले सगळे शब्द विरून जातील. कारण बघ, या विश्वामध्ये तुझा जन्म झाल्यानंतर
या विश्वामध्ये तुझा जन्म झाल्यानंतर तुझ्या गालाला जर पहिला स्पर्श कोणी केला असेल आणि तुझ्या दोन्ही गालाचा जर पहिला मुका कोणी घेतला असेल तर त्या माऊलीचं नाव आई आहे पोरा, त्या माऊलीचं नाव आई आहे. ही आई आम्हाला कळाली का? एक प्रचंड वेदना त्या माऊलीला होत असतात, ती माऊली हंबरडा फोडत असते. प्रचंड वेदना त्या माऊलीला होत असतात, ती माऊली हंबरडा फोडत असते. आणि समोर उभे असलेल्या डॉक्टरांना ती सांगत असते, साहेब जीव गेला माझा तरी चालेल, पण माझ्या पोटचं लेकरू मात्र वाचलं पाहिजे साहेब, माझ्या पोटचं लेकरू मात्र वाचलं पाहिजे. आईची ही वेदना मला कधी कळणार नाही कळाली. पोरा, जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आज घेऊन जायचं बघ या विचार मंचावर. ज्या क्षणाला तुझा जन्म झाला त्या क्षणाला तुझ्यापर्यंत आनंदानं धावत धावत जर कोण आला असेल, तुझ्यापर्यंत आनंदानं धावत धावत जर कोण आला असेल आणि तुझ्या दोन्ही गालाचा जर पहिला मुका कोणी घेतला असेल, तुझ्या दोन्ही गालावर जर पहिला अश्रू कोणाचा पडला असेल, तर त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरा, त्या देव माणसाचं नाव बाप आहे. हा बाप आम्हाला कळाला का? या बापाची वेदना आम्हाला कळाली का? या आईची वेदना आम्हाला कळाली का? इकडं मग आज त्याच आई बापाच्या तोंडावर आज आम्ही थुंकून निघून चाललो. इकडं मग आज त्याच लेकरांना आमचे आई बाप कळेना झाले आणि म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ. इकडं मग एका बापाच्या प्रथम पुण्य स्मरणा निमित्त लेकरानो आज तुमच्या समोर उभा आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतोय, इकडे बघ तुका म्हणे हो या मनाशी संवाद आपलाच वाद आपणाशी. आज पळत पळत जायचं आणि स्वतःला प्रश्न विचारायचा आहे बघ पोरा, स्वतःला प्रश्न विचारायचा आहे बघ पोरा. इको सोडू नका तुम्ही, इको सोडलं की सगळं खराब व्हायला लागले. म्हणून तुम्हाला सांगतो बघ, इकडे बघ तुम्ही हातच लावू नका, आता मी सांगत तेव्हाच हात लावायचा. म्हणून सांगतोय बघ आई पोरा, तुला बाप कळना तुला आई कळना करीत बसलेल्या प्रत्येक आयांना सांगतोय बघ, तुझ्या पोटी आलेलं लेकरू म्हणजे नेमकं कोण आहे याची जाणीव तुमच्या लेकीना तुम्ही करून दिली पाहिजे. बघ पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. पिशवीमध्ये एक लुगडं होतं बघ, अंगावरती एक लुगडं होतं बघ, एवढीच तिची संपत्ती होती बघ. पुण्याच्या रस्त्यावरून ही माता चालत होती, तिच्या अंगावरती शेण फेकलं जायचं, तिच्या अंगावरती चिखल फेकला जायचा, दगडांचा मारा केला जायचा. सगळं काही ती माऊली सहन करत होती. सगळं काही ती माऊली सहन करत होती. एका पडक्या वाड्यामध्ये जात होती, अंगावरचं सोनाने अंगावरचं शेणाने आणि चिखलाने माखलेलं लुगडं दूर करत होती. पिशवीचं लुगडं अंगावरती चढवत होती आणि समोर बसलेल्या त्या अर्ध्या लेकींना ती माझी सावित्री आहे शिकवत होती. म्हणून या देशामध्ये आज लाखो सावित्री तयार झाल्या, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढू लागल्या. पोरी, घरामध्ये जन्माला आलेली माझी लेक ती एक सावित्री आहे. छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणारी ती आऊ जिजाऊ आहे. याचा विसर आम्हाला पडला. आमच्या पोरी आमची ओळख विसरू लागल्या. म्हणून आज पिसाळलेली लांडगी माझ्या 4 वर्षाच्या लेकीवर तुटून पडायला लागले. लेकींच्या शरीरांचे तुकडे तुकडे व्हायला लागले. आज हे 17-18 वर्षाच्या पोराच्या हातामध्ये दारूचा ग्लास यायला लागला. वाघासारख्या बापाच्या तोंडावर आज आमची लेकरं ठोकायला लागली. वाघिणी सारख्या आईच्या तोंडावरती आज आमची लेकरं ठोकायला लागली. म्हणून सांगतोय बघ, या कोवड्या कळ्या नवाजी लपले नेताजी रवींद्र शिवाजी विकासते प्रकटे समाजे शेकडो महापुरुष राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये सांगून ठेवलं. पण आम्हाला मात्र हे कधीच कळालं नाही. सांगायचं आज तुमच्या लेकीला, तिच्या नजरेमध्ये नजर घालून ती आहे तरी कोण? पोरा, बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली आणि बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागलं. बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली आणि बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागलं म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण कधीच सहन करू शकत नाही पोरा. पण आज हाच बाप तुम्हाला कळेना. त्याच बापाला कुत्र्यासारखी मान खाली घालायला आम्ही लावतो. त्याच बापाच्या तोंडावर आज आम्ही थोडतो. पोरांनो, ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारामध्ये छड्डू ठोकला. माती आहे बघी, ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारामध्ये छड्डू ठोकला. माती आहे. बाप म्हणतो पोरग माझ्या उंची एवढं झालं, बाप म्हणतो पोरग माझ्या हाताखाली आलं. पण तेच पोरग ज्या वेळेला बापाला कुत्र्यासारखी मान खाली घालायला लावतं, त्याच पोराच्या हातामध्ये जेव्हा दारूचा ग्लास येतो, तेच पोरग ज्या वेळेला रस्त्यावरून चाललेल्या माझ्या लेकीला छेडतं, त्या बापानं जगायचं कसं? त्या बापानं जगायचं कसं? आणि म्हणूनच लेकरा तुला सांगतोय बघ, ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारामध्ये छड्डू ठोकला. ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारामध्ये छड्डू ठोकला. ही माती आहे बघती, ही माती आहे ती. हे पोरा, वय वर्ष 32 होतं माझ्या संभाजीराजांचं. नीट ऐकायचं ना पोरानो, वय वर्ष 32 होतं माझ्या संभाजीराजांचं. सगळ्या गंडामध्ये संभाजीराजांना कैद केलेलं होतं. 39
दिवसेंदिवस संभाजीराजांच्या शरीराचा हाल झालेला होता. कैद झाली होती संभाजीराजांना. अनेक जखमा शरीरावरती होत्या. जखमेतून टप 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 काळे रक्त खाली गळत होता. मृत्यूच्या दारामध्ये माझा संभाजीराजा उभा होता आणि बादशाह औरंगजेब संभाजीराजांना म्हणतो, संभा हम तुम्हारी जान बख्श देंगे. संभा हम तुम्हारी जान बख्श देंगे. हमें चाहिए सिर्फ तेरा स्वराज्य. तेरे पिताजी का स्वराज्य हमारे चरणों में रख. हम तुम्हारी जान बख्श देंगे. मृत्यूच्या दारात उभा असलेला महाराष्ट्राचा हा वाघ औरंगजेबाच्या नजरेमध्ये नजर घालत म्हणतो, माझ्या शरीराचे तुकडे तुकडे केलेस तरी चालतील. हा शिवपुत्र तुझ्या समोर कदापि चुकणार नाही, कारण मला माझा बाप कळालेला आहे, मला माझं स्वराज्य कळालेलं आहे. हे मातानो, एखादा खिळा किंवा एखादा काटा जर आमच्या पोराच्या पायामध्ये घुसला तर पोरगा आंबरडा फोडतं आणि आई बाप म्हणून आम्ही त्याच्या उशाला बसून राहतो. इकडे मग तापलेल्या जिवंत आहे, तापलेल्या लाल भडक सळ्या संभाजीराजांच्या डोळ्यासमोर आल्या. आणि आता मात्र शत्रु संभाजीराजांना हसत हसत विचारतो, संभा हे संभा आप तो छुप जा, नहीं तो हम तुम्हारी जिंदा आंखें निकाल देंगे. संभा आप तो छुप जा, नहीं तो हम तुम्हारी जिंदा आंखें निकाल देंगे. तरी सुद्धा संभाजीराजांच्या चेहऱ्यावरचं तेज कमी झालं नाही. तापलेल्या साया डोळ्याजवळ आल्या. डोळ्याजवळ आल्या. एका क्षणात डोळ्याच्या आरपार निघून गेल्या. सर्व आवाज आला. डोळ्यांच्या खोबणीतून फक्त काळं रक्त टप 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 गळत होतं. तरी सुद्धा महाराष्ट्राचा हवा ब्रह्मांडाचा नायक शत्रू समोर झुकला नाही. संभाजीराजांच्या शरीराचे तुकडे तुकडे केले, भीमेच्या काठी विखुरले गेले, पण प्रत्येक तुकड्यातून आवाज येत होता, माझा बाप, माझं स्वराज्य. पुराण मृत्यूच्या दारात छंद ठोकला आपल्या बापासाठी, कारण संभाजीराजांना त्यांचा बाप कळाला होता. पुराण आम्ही डॉक्टर झालो, आम्ही इंजिनियर झालो, आम्ही वकील झालो, आमचा तिरंगा चंद्रावरती फडकला, पण ज्या आई बापानं आम्हाला जन्म दिला तो आई बाप मात्र आजही वेदनेमध्ये सडू लागला. आजही तो आई बाप या मातीमध्ये सडू लागला. आजही आमचा आई बाप त्या वृद्धाश्रमामध्ये सडू लागला. पोरानो, काय मिळवलं आम्ही, काय मिळवलं? आणि म्हणून तुला सांगतोय बघ, जास्त वेळ तुझा घेत नाही बघ. आईला पहिला प्रश्न विचारलास त्याच्या वेदनेचा, आता नालायकाला आईला दुसरा प्रश्न विचारायचा बघ. आणि या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझा बाप, या प्रश्नाच्या तळाला लपलेले आहे तुझी आई, आणि या प्रश्नाच्या तळाला लपलेलं आहे तुझं आयुष्य. आणि या माऊलीला दुसरा प्रश्न का विचारायचा हेही ऐकून घ्यायचं ना. इकडे बघ, 25 वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षरा पडल्या. पुन्हा 25-30 वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षरा पडल्या. तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापा बरोबर झालं, आणि ज्या क्षणाला त्या माऊलीच्या मस्तकी अक्षरा पडल्या, एका क्षणात कशाचाही विचार न करता तिनं तिच्या आईला सोडून दिलं, तिनं तिच्या बापाला सोडून दिलं, तिनं तिच्या भावाला सोडून दिलं. सगळ्या बालपणीच्या आठवणी माहेरच्या एका क्षणात तिनं पायाखाली घेतल्या, आणि कशाचाही विचार न करता ती माऊली तिच्या सासरी आली बघ. आणि सासरी आल्यानंतर नारायण सासरी आल्यानंतर एखाद्याचं वर्ष ती फक्त स्वतःसाठी जगली असेल, पण ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला त्या क्षणाला तिनं स्वतःच्या सुखाला आग लावली, आणि ती माऊली फक्त आणि फक्त आपल्या लेकरांच्या सुखासाठी जगू लागली. त्या माऊलीचं नाव आई आहे पोरानो, त्या माऊलीचं नाव आई आहे. प्रचंड वेदना आतमध्ये दाबत प्रत्येकाला आनंदानं मिठी मारणारी म्हणजे ती आई असते पोरानो. डोळ्यातले अश्रू अलगद पुसत आपल्या लेकराच्या पाठीवर थाप टाकण, वाघा तू लढ, मी आहे तुझ्या पाठीशी म्हणणारी ती माऊली म्हणजे आई आहे पोरानो. पोरानो, परत जायचं आणि आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा बघ. परत जायचं आणि आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा. आई आई 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. आई प्रत्येकानं लक्षात ठेवायचं आहे ही वेदना. त्या आईला फक्त पहिला प्रश्न विचारायचा, आई 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस बघ, तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला. या माझा वय 1 वर्षाचा होता, मला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत मला सुद्धा तू घेऊन जात होतेस माझ्या आजीला भेटवण्यासाठी, माझ्या आजोबांना भेटवण्यासाठी, माझ्या मामाला भेटवण्यासाठी. आई आता 25 वर्ष उलटून गेली बघ. आई आता 25 वर्ष उलटून गेली, आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस ग आई.
या आता तू वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस, तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला. का ग आई, का तुला आता तुझा भाऊ नाही का ग बोलवत तुझ्या माहेरी? तुझी आई आता तुला नाही का ग बोलवत? तुझा बाप आता तुला नाही का ग बोलवत? तुला तुझ्या आई बापाची आता आठवण नाही का ग येत? तुला आता लहानपणीची आठवण नाही का ग येत? तुझ्या त्या घराची आई तुला आता आठवण नाही का ग येत? ही आई 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला जाणारी माझी आई आता वर्षातून एकदा सुद्धा जात नाही तिच्या माहेरी. का ग आई, का? ए पोरानं, एवढा प्रश्न त्या माऊलीला विचारा. एवढा प्रश्न त्या माऊलीला विचारा. हंबरडा फोडल ती बिचारी, तुझ्या गळ्यामध्ये पडल बघ ती आई. हंबरडा फोडल ती माऊली तुझ्या गळ्यामध्ये पडल आणि तुला म्हणाल, खराय पोरा खराय, ए पोरा खराय. 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होते बघ. 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होती, माझ्या आईला भेटायला, माझ्या वडिलांना भेटायला, माझ्या भावाला भेटायला. एक पोरी, तुझा वय 1 वर्षाचा होता, तुला सुद्धा अंगाखांद्यावरती खेळवत घेऊन जात होते तुझ्या आजीला, तुझ्या आजोबांना, तुझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण पोरी आता 25 वर्ष उलटून गेली आणि आता वर्षातून काय गे 2-2 वर्षातून एकदा सुद्धा मी माझ्या माहेरी जात नाही बघ पोरी. कारण 25 वर्षापूर्वी जेव्हा मला माझ्या आई बापाची आठवण येत होती पोरी, आताच हे वैभव बघू नकोस पोरी. तुझा बाप आणि मी एका पत्र्याच्या घरामध्ये राहत होती बघ. नुकतंच लग्न होऊन मी आली होती बघ माझ्या सासरी, आणि मला माझ्या आई बापाची आठवण प्रचंड येत होती. तुझ्या वडिलांसमोर मी हात पसरत होते आणि तुझ्या वडिलांना मी सांगत होते, अहो ऐकलं का हो, मला माझ्या आईची मला माझ्या बापाची आठवण येते हो, त्यांना कधी सोडून मी राहिली नाही हो. काय करू? त्यावेळेला तुझा बाप एसटी पुरता पैसा मला देत होता, त्यावेळेला तुझा बाप एसटी पुरता पैसा मला देत होता. जा तुझ्या आई बापाला भेटून ये, जा 2 दिवस जा तुझ्या माहेरी, जा तुझ्या आई बापाला भेटून ये. तुझ्या वडिलांकडून मी एसटी पुरता पैसा घेत होती बघ. इकडे बघ, हातामध्ये 2 पिशव्या घेत होती. एसटी मध्ये मी बसत होती बघ पोरी, एसटी मध्ये मी बसत होती बघ. एसटी माझ्या माहेरी येत होती बघ. एसटीतून मी खाली उतरत होती बघ, आणि घराच्या दिशेने मी धावत होती बघ. कधी एकदाच घर माझ्या नजरेच्या समोर येतं, कधी एकदाची आई माझ्या समोर येते. आईच्या गळ्यामध्ये कधी एकदाची मी पडते, कधी एकदाचा तो बाप मला समोर येतो आणि बापाच्या गळ्यामध्ये कधी एकदाची मी पडते. कधी एकदाचा तो भाऊ माझ्या समोर येतो आणि 10 रुपयांची मळलेली ती नोट मी कधी एकदाची माझ्या भावाच्या हातावर ठेवते आणि त्याच्या गालाचा मुका कधी एकदाची घेते. आठवणींचं वादळ या काळजामध्ये सुरू असायचं बघ. तुझ्या बापाकडून एसटी पुरतं पैसे मी घ्यायची. हातामध्ये 2 पिशव्या, हातामध्ये 2 पिशव्या, त्या 2 पिशव्या घेऊन एसटी मध्ये मी बसायची बघ. एसटी माझ्या माहेरी यायची, एसटीतून मी खाली उतरायची, घराच्या दिशेने मी धावायची बघ. आणि पोरी नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं, नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं. आणि पोरी घराच्या अगोदर, घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं. पोरी नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं, घराच्या अगोदर, घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं. आणि पोरी त्या अंगणामध्ये सगळ्यात अगोदर मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं. पोरी त्या अंगणामध्ये सगळ्यात अगोदर मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं. आणि अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं घरामध्ये माझा बाप आहे, घरामध्ये माझी आई आहे. कारण पुरे माझं बालपण अगदी तसंच गेलं बाहेर. तिने सांजला जेव्हा शाळेतून मी घरी येत होते पुरी, अंगणामध्ये बापाचं चप्पल जेव्हा मी बघत होते, अंगणातूनच पळत मी घरात शिरत होती. आबा 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 आबा, तुम्हाला उद्या शाळेत बोलवलंय आबा. आबा आबा, मला उद्या हे पाहिजे आबा. आबा आबा, उद्या मला ते पाहिजे आबा. माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझा बाप मला जवळ घ्यायचा. माझ्या गालावरून हात फिरवत माझा बाप मला म्हणायचा, कार्टे मेलोय का काय ग मी अजून? येतो की उद्या तुझ्या शाळेत, देतो माझ्या लेकराला काय पाहिजे ते घेऊन. अगं सकाळी शाळेला गेलेस पुरी, जाताना एवढा डबा घेऊन जातेस. पुरी भूक लागली असेल, अगोदर काहीतरी खाऊन तरी घे, अगोदर काहीतरी खाऊन तरी घे. माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझ्या पाठीवरून हात फिरवायचा. स्वतःच्या हाताने 2 घास, स्वतःच्या हाताने 2 घास मला चारायचा. स्वतःच्या हाताने
हक्कानं 2 घास मला चारायचा आणि माझ्या डोळ्यात पाणी पुसत माझा बाप मला म्हणायचा पोरे जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पोरी. ए पोरी माझ्या माघारी तुझं कसं व्हायचं पोरी, माझ्या माघारी तुझं कसं व्हायचं. कोणी कोणाचं नसतं गे पोरी, कोणी कोणाचं नसतं. जोपर्यंत तुझा हा बाप जिवंत आहे शिकून घे बघ पोरी, शिकून घे बघ पोरी. माझ्या बापानं मला शिकवलं, माझ्या बापानं मला मोठं केलं, माझं लग्न झालं. मला माझ्या आई बापाची आठवण येत होती. तुझ्या बापाकडून खर्ची पुरतं पैसा मी घेत होती. एसटी मध्ये बसत होती, हातामध्ये 2 पिशव्या. एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटीतून खाली उतरत होती. घराच्या दिशेने मी अशी धावत होती बा. नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं पोरी, नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं. घराच्या अगोदर घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं आणि त्या अंगणामध्ये सगळ्यात अगोदर मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायची आबा आबा. आणि आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडताना जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत पळत बाहेर यायचा. आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत पळत बाहेर यायचा. माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि कानात मला अगोदर हळूच विचारायचा पोरी सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पोरी. ए पोरी सासरी सगळं ठीक तर आहे ना ग, तुला मी चुकीच्या ठिकाणी तर दिलं नाही ना ग पोरी. तेव्हा आबाच्या डोळ्यातलं पाणी पुसत मी माझ्या आबाला सांगायची आबा सगळं काही चांगलं आहे आबा, सगळं काही चांगलं आहे आबा. तुमची आठवण आली म्हणून आले आबा, तुमची आठवण आली म्हणून आले. माझ्या हातातल्या पिशव्या घेत अंगणातूनच माझा बाप माझ्या आईला हाक द्यायचा. आगा ऐकलंस का ग, पोर आली की आपली, पोर आली की आपली. माझ्या बापाची हाक माझ्या आईच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत पळत बाहेर यायची. आईच्या हातामध्ये एक पाण्याचा तांब्या, दुसऱ्या हातामध्ये भाकरीचा तुकडा माझ्या जवळ यायची. तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायची, माझ्यावरून ओवाळायची, तुकडा इकडे इकडे टाकून द्यायची आणि माझी आई मला म्हणायची पोरी थोडं गाल पुढं कर की ग पोरी, थोडं गाल पुढं कर की. आणि गाल पुढं केलं की माझ्या दोन्ही गालाचं मुख घे, माझ्या दोन्ही गालाचं मुख घे. आपली 8 बोट माझ्या कपाळावरून माझ्या गालावरून फिरवायचे आणि कडा 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 आपल्या कपाळावर मोडत माझी आई मला म्हणायची पोरी चल की ग घरात, ए पोरी चल की ग घरात, ए पोरी. 25 वर्षात उलटून गेली बघ पोरी. 25 वर्षात उलटून गेली बघ पोरी. आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग पोरी, ए पोरी 25 वर्ष उलटून गेली बघ पोरी. आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग पोरी, घर तेच आहे, अंगण हे तेच आहे, घर तेच आहे, अंगण हे तेच आहे पोरी. पण त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पोरी. त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. हे पोरी अंगणातून जरी मी हात दिले आवा जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून आता पळत बाहेर येत नाही पोरी. माझ्या हातातल्या पिशव्या आता माझा बाप घेत नाही पोरी. आणि माझ्या कानामध्ये मला आता हळूच विचारत नाही पोरी कशीस ग पोरी, पोरी कशीस. अंगणातूनच माझा बाप आता माझ्या आईला हाक देत नाही. आई
आईच्या हातातला तो पाण्याचा तांब्या आणि तो भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही पुरी. आईच्या हातातला तो पाण्याचा तांब्या आणि तो भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही पुरी. आणि माझ्या दोन्ही गालाचं मुख घेणारी ती माऊली मला आता त्या घरात दिसत नाही पुरी. माझ्या दोन्ही गालाचं मुख घेणारी ती माऊली मला आता त्या घरात दिसत नाही पुरी. दोन पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग, दोन पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते, भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो आणि काळीज माझ चर्र करत पुरी. काळीज माझ चर्र करत. बाप जिवंत असताना बापाला एखादं नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादं नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना थोडस गरम पाणी करून बापाला आंघोळ घातली असते तर किती बरं झालं असतं पुरी. आणि बाप जिवंत असताना या हातानं 2 घास बापाला भरवलं असतं तर किती बरं झालं असतं पुरी. पुरी बाप जिवंत असताना 2 घास या हातानं बापाला भरवलं असतं तर किती बरं झालं असतं पुरी. पुरी आज तुझ्या बापाकडे लाखो रुपये आहेत बघ. आलं माझ्या मनात तर अखंड माहेराला मी पंचपक्वानाचं जेवण घालू शकते पोरी. पण पोरी एखादा घास जर मी माझ्या बापाच्या फोटो जवळ धरला तर आता फोटोतून आवाज नाही येणार पोरी. कशीच पोरी पोरी कशी. एखादा घास मी त्या आईच्या फोटो जवळ धरला तर फोटोतली आई खाली येऊन आता माझ्या दोन्ही गालाचं मुख नाही घेणार पोरी. फोटोतली आई खाली येऊन आता माझ्या दोन्ही गालाचं मुख नाही घेणार. आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर. आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर. जगन मरण एका श्वासाचं अंतर. जगन मरण एका श्वासाचं अंतर. हात जोडून सांगतो बाग. हात जोडून सांगतो बाग. जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आज हात जोडून सांगतो बाग. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे. नालायक ढोंगी आणि पापी आहोत आपण. जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आज ऐकलं. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे तोपर्यंत आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे तोपर्यंत आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा. एकदा का आई बापाचा श्वास निघून गेला की भिंतीवरचा बाप खाली येऊन पुरी कधीच तुझ्या हातातल्या पिशव्या घेत नसतो. आणि भिंतीवरची आई कधीच आपल्या गालाचं मुख घेत नसती. उद्या पोरानो
हात जोडून सांगतोय बघ, उद्या डॉक्टर व्हाल, उद्या इंजिनियर व्हाल, उद्या वकील व्हाल, उद्या लाखो आणि करोड रुपये कमवाल आणि ते लाखो आणि करोड रुपये त्या तिरुपतीच्या चरणावर जरी तुम्ही ओतलात आणि ते लाखो आणि करोड रुपये त्या शिर्डी साईबाबाच्या चरणावर जरी तुम्ही ओतलात तर तो शिर्डीचा साईबाबा आणि तो तिरुपती तुझा गेलेला बाप तुला परत कधीच नाही आणून देऊ शकणार पोरा. म्हणून तुला आज या आमच्या अण्णांच्या प्रथम पुण्य स्मरणानिमित्त नानांच्या मी तुला सांगतो बघ, तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे पोरा, ज्या देवाचं नाव साला बाप आहे पोरा. आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे, ज्या देवीचं नाव आई आहे. कार्ट्या आता लय मिरवतोस रे, लय मिरवतोस, पण लक्षात ठेव 1-1.5 वर्षाचा नक्कीच तू होतास, अंगणामध्ये खेळत होतास, ठेच लागली बघ, रक्त बंबाळ झालास बघ, अंगणामध्ये पडलास बघ, हंबरडा फोडलास बघ. कुठल्या देवळातला देव नाही रे उठून पळत आला, घरातला ताटावरचा बाप उठून पळत आला. साला तुला हातामध्ये घेतलं, तुला खांद्यावरती टाकलं आणि तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडला असेल तर तो तुझा बाप रडला पोरा, तुझा बाप रडला. पण आम्ही ढोंगे, जोपर्यंत श्वास सुरू असतो तोपर्यंत आम्ही कुठल्याच श्वासाला न्याय नाही दिला. आणि एकदा का श्वास निघून गेला की मग मात्र आम्हाला वेळ मिळतो, मग मात्र आम्ही 2-2 दिवस सुट्टी काढतो, मग मात्र आम्ही तिथं येतो. अरे आरास काय करतो आणि हंबरडे काय फोडतो. एक ही हंबरडा, एक ही हंबरडा त्याच्या जवळ नाही पोचत. हे पुरानो इकडे बघ, इथं तुकोबरायांचा दाखला आहे बघ, उगाच काहीतरी बोलत नाही बघ, मुख्य पोटी नाही आणणं आणि साला मेल्यावरी पिंड जाणं. अरे ढोंग्यानं, ज्या बापानं तुला घास भरवला, ज्या आईनं तुला घास भरवला, म्हातारपणामध्ये आज मात्र त्यांच्या फोटो जवळ आम्ही घास ठेवला. माय बाप केवळ काशे, माय बाप केवळ काशे, त्याने न जावे तीर्थाशी. नीट ऐकायचं, माय बाप. पाठीमागे जरा दंगा करू नका, जरा शांतपणे बसा. येऊ देत नाही तर बसू देत, नाही तर उभं राहू देत. तुम्ही गप्पा बसा, दंगा करू नका. निदान आजच्या दिवशी तर वेळेत या की. हे बंद दंगा, नाही माईक ठेवतो मी. माय बाप केवळ काशी, त्याने न जावे तीर्थाशी. पण सगळं देव आम्ही केला, पण देवासारखा बाप आणि देवासारखी आई मात्र आम्हाला कधीच कळली. या तरण्या पोराने तर धिंगाणा घातला. रात्रभर त्या टीव्ही समोर बसतात नालायक, त्या IPLच्या रना मोजतात, कोणी किती रना काढल्या, कोणी किती रना काढल्या, कोण कसा पळाला. पण नालायकानं तुम्हाला जन्म दिल्यापासून त्या शेताच्या बांधावर तुझ्यासाठी बापानं किती रना काढल्या आणि बापाची टाच किती फाटली याचा मात्र हिसाब आज आमच्या पोराने कधीच ठेवला नाही. आणि म्हणून तुम्हाला पोरानं सांगतोय, इकडे बघ, माय बाप केवळ काशी, त्याने न जावे तीर्थाशी. एका वृद्धाश्रमामध्ये गेलो, दिवाळीचा दिवस होता, माऊली 75ची कॉटवर बसले, हंबरडा फोडून रडत होती. परत तिच्या जवळ गेलो, सणासुद्धा ऐक, रडायचं नाही बाप, रडायचं नाही. इकडे बघ, खिशामध्ये हात घातला, 500 रुपयांची नोट बाहेर काढली, आजीच्या हातावरती ठेवली. तुला जे आवडते ते आणून खा, उद्या येताना अजून मी तुला काही काही घेऊन येतो. त्यावेळेला ती माऊली माझ्याकडे बघत मला म्हणते, बाळा भाषण सांगतोस तूच कर. मी म्हटलं का गाई, तू मला कसं ओळखलं? अरे टीव्ही मध्ये तुझी भाषणं आम्हाला इथं दाखवतात. म्हाताऱ्या आम्ही लय हसतो बघ, हसवता कधी डोळ्यामध्ये पाणी येतं, कळत नाही रे माझ्या पोरा, कळत नाही रे माझ्या पोरा. हे बाळा, मला नको तुझं 500 रुपये, माझं एक काम करशील का? हे आई, काय काम करायचंय तुझं? 500 रुपये पण ठेव, तुझं काम पण करणार, तुझं काम पण करणार. सांग मला काय काम करायचंय? त्यावेळेला म्हातारी हंबरडा फोडत माझ्या गळ्यात पडते, मला म्हणते, बाळा टीव्हीवर मी बघते रे, तरणी पोरं तुझ्या आजूबाजूला लय पळतात बघ, तरणी पोरं तुझा पाय धरतात बघ, तरणी पोरं तुझं ऐकतात बघ, माझं एक काम करशील का? या काय काम करू? त्यावेळेला ती
माऊली सांगते बाळा, मी जन्म दिलेल्या माझ्या लेकराला कधी मला इकडं भेटायला घेऊन येशील का ग पोरा? मी जन्म दिलेल्या माझ्या लेकराला कधी मला भेटायला घेऊन येशील का? 2 वर्षापूर्वी मला इथं सोडून गेलंय बघ, आणि जाताना सांगून गेलंय आया 2 दिवसामध्ये घर बघतो ना, 2 दिवसामध्ये दुसरं घर बघतो, तुझ्यासाठी वेगळी खोली करतो, 2 दिवस इथं राहा. 2 दिवसासाठी म्हणून सोडून गेलं. 2 वर्ष झाली अजून आलंच नाही बघ. उठल्यापासून झोपेपर्यंत त्या लेकराची मी वाट बघते बघ. उठल्यापासून झोपेपर्यंत त्या लेकराची मी वाट बघते बघ. लेकरू पण काही येईना आणि जीव पण माझा काही जाईना. हे पुराणो म्हणून सांगतोय बघ. इकडे बघ, राजा सजी महाले सौखे कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. करोडो रुपयांचा बंगला आहे, त्या करोडो रुपयांच्या बंगल्यासमोर लाखो रुपयांची गाडी आहे, अंगावरती 50-60 तोळ सोनं आहे, पण घरामध्ये आई बाप मात्र दुःखी आहे. अरे कवडी मोडाचं तुझं झालं बघ, पण झोपडी आहे बघ. पण झोपडीतला आई बाप मात्र आनंदानं हसतोय. करोडो रुपयांची ती झोपडी झाली. आणि म्हणून तुकडोजी महाराज सांगतात, राजा सजी महाले सौखे कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. म्हणून बघ आजच तुला सांगतो बघ, महामंत्र मी आजच तुला देतो बघ. पोरी, त्यासाठी काय करावं लागेल तुला? पळत पळत आज घरी जायचं. पळत पळत आज घरी जायचं. इथं बसलेल्या प्रत्येकाला सांगतोय, तुझं वय 60 वर्षाचा आहे, तुझं वय 50 वर्षाचा आहे, तुझं वय 20 वर्षाचा आहे. इकडे बघ, पळत पळत आज घरी जायचं पोरीनं. 10 मिनिटांमध्ये थांबतो बघ, जास्त वेळ मी घेत नाही बघ. पळत पळत आज घरी जायचं बघ. तिकडे बघ. आणि आईला 2 प्रश्न विचारलेस ना, आता आईला प्रश्न विचारायचा नाही बघ, बापाची वाट बघत बसायचं बघ. 3 वेळेला अन्न येतं आमच्या ताटामध्ये. पोरीनं ज्या बापाला म्हणता ना पप्पा गप्प बसा, तुम्हाला काही कळत नाही. ज्या आईला म्हणतेस ना आई गपचूप मला मोबाईल दे बघ, तुला काही कळत नाही बघ. हा, आईला मान खाली घालायला लावतीस ना ग क्षणाला, नाहीतर धमकी देतीस ना, मरतेस बघ, आत्महत्याच करते बघ. हा, बिचारे गरीब शेतातनं राबून आलेला असता, अन्नाच्या ताटावर बसताना तुझी आई म्हणती लेकीला मोबाईल घेऊन द्यावं लागलो. भरलेल्या ताटावरून उठतं, कुठल्या तर मित्राकडे भीक मागतं, स्वतःचे पैसे त्यात घालतं. नालाय हरामखोरानं तुमच्या हातामध्ये आणून ते गरीब बिचार मोबाईल ठेवतं आणि त्या बापाला म्हणतात तुम्हाला काय कळतं? इकडे बघा पोरी, म्हणून तुला आज सांगतोय बघ, 3 वेळचं अन्न तुमच्या ताटामध्ये येतं. 3 वेळचं अन्न, सकाळ दुपार संध्याकाळ 3 वेळचं अन्न तुमच्या ताटामध्ये येतं. आणि ते 3 वेळचं अन्न तुमच्या ताटामध्ये रोज यावं म्हणून सकाळी 7 वाजता तुमचा बाप घर सोडतो आणि रात्रीच्या 10 वाजता तुमचा बाप घरी येतो. पोरीनो, आज एक काम करायचं बघ, त्या बापाची वाट बघत बसायचं बघ. आज एक काम करायचं, त्या बापाची वाट बघत बसायचं बघ. बापाची वाट बघत बसायचं. 6 वाजलेत बाप दिसत नाही घरात, 7 वाजलेत रात्रीचे बाप दिसत नाही, 8-9 वाजले बाप दिसला. एक काम करायचं पोरानो, पळत पळत जायचं, सगळी बंधनं तोडायची. पळत पळत जायचं, सगळी बंधनं तोडायची आणि समोर उभे असलेल्या आपल्या बापाला, समोर उभे असल्या बापाला, आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची. पोरीनो, एवढ्या घट्ट मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची. बापाच्या डोळ्यामध्ये त्याचं करून पाणी आलं पाहिजे. ते पाणी तुझ्या गालावर पडत तुझ्या बापाने तुला विचारलं पाहिजे, पोरी काय झालं का? पोरी, शाळेमध्ये कोण काय बोललं का? आई काय बोलली का? बाई काय बोलल्या का? अशी मिठी तुम्हाला कधीच मारली होतीस? अशी मिठी तुम्हाला कधीच मारली नव्हतीस? काय झालं पोरी, काय झालं मला सांग? अशी मिठी तुम्हाला कधीच मारली नव्हती. त्यावेळेला बापाच्या डोळ्यातलं पाणी पुसायचं, त्यावेळेला बापाच्या डोळ्यातलं पाणी पुसायचं आणि बापाला सांगायचं काही नाही झालं पप्पा, काही नाही झालं पप्पा, मला कोणी काही नाही बोललं पप्पा, मला कोणी काही नाही बोललं पप्पा, मला आई काही नाही बोलली, मला बाई काही नाही बोलल्या पप्पा, मला कोणी काही नाही बोललं पप्पा. पप्पा, जेव्हा मी 1.5 वर्षाची होती तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती पप्पा. पप्पा, जेव्हा मी 1.5 वर्षाचे होते तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती पप्पा. मला आई काय बोलली तर मी अंगणामध्ये उभी राहत होती आणि जसं तुम्ही माझ्या समोर येत होता तुम्हाला कडकडून मिठी मारत मी तुम्हाला सांगत होती पप्पा, आईनं मला मारलं पप्पा, आईनं मला मारलं पप्पा. तुम्ही माझी समजूत करण्यासाठी तुम्ही मला म्हणत होता चल आपण दोघं मिळून आईला मारूया. अंगणातच तुम्ही माझ्यासाठी घोडा होत होता, तुमच्या पाठीवर बसून माझा घोडा माझा घोडा माझा घोडा म्हणून मी तुम्हाला अंगणभर फिरवत होती पप्पा. पप्पा, जेव्हा मी 1.5 वर्षाची होती तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती, कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा. पण पप्पा आता मी मोठी झाली पप्पा, मी
मी आता कॉलेजला जाते पप्पा, तुम्ही आता मला बंधनामध्ये ठेवता, इकडे का गेलीस तिकडे का गेलीस, हे का केलंस ते का केलंस, तुम्ही आता मला बंधनामध्ये ठेवता. म्हणून पप्पा तुम्ही आता मला आवडत नाही पप्पा, आय हेट यू पप्पा, मी तुमचा तिरस्कार करते पप्पा, मी तुमचा तिरस्कार करते. मला काय लागलं तर मी आईला मागते, मला काय लागलं तर मी आईला मागते, पण तुमच्या समोर येत नाही पप्पा. आय हेट यू पप्पा, मी तुमचा तिरस्कार करते पप्पा. पण पप्पा आज गेली होती, आज एक परिवर्तनाचं वादळ ऐकून आली पप्पा, आज एक व्याख्यान ऐकून आली पप्पा, आणि माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा, म्हणून मिठी मारते पप्पा. माझा हरवलेला बाप मला परत मिळाला म्हणून मिठी मारते. हे पोरीनो, हे पोरानो, आज असेल घरामध्ये बाप तर कडकडून मिठी मारा, एवढ्या घट्ट मिठी मारा, एवढ्या घट्ट मिठी मारा, बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे बघ. कारण पोरी बापाची किंमत त्या पोराला विचार, बापाची किंमत त्या पोराला विचार, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय बघ. हे पुरी कधीतरी एखाद्या अनाथ आश्रमामध्ये जा, कधीतरी एखाद्या अनाथ आश्रमामध्ये जा, 6-7 वर्षाचं पोरग हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेला असतं बघ. त्या पोराला हळूच विचारायचं तुझ्या बापाचं नाव काय रे. हातातली थाळी फेकून देत, हातातली थाळी फेकून देत, तोंडातला भात काढून टाकतं आणि हंबरडा फोडत ते पोरग म्हणतं मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही. माझ्या आईने कधी मला घास भरवला नाही, माझ्या बापाने कधी मला अंगठंगावरती खेळवलं नाही. हे पोरीनो, बापाची किंमत त्या पोराला विचारा, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय. तुमचा बाप ज्या वेळेला सणासुदी दिवशी, तुमचा बाप ज्या वेळेला सणासुदी दिवशी तुम्हाला कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो. हे पोरीनो, तुमचा बाप ज्या वेळेला तुम्हाला सणासुदी दिवशी कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो ना पोरानं, त्यावेळेला सगळं कपड्याचं दुकान आपल्याला आपलं वाटतं, कारण सणा आपल्या पाठीमाग आपला बाप उभा आहे. हे पोरीनो, आपल्या पाठीमाग सणा आपला बाप उभा आहे. ज्या कपड्याला हात घालाल तो कपडा पोरीनो तुमचा होतो. हे पोरानो, ज्या वस्तूला हात घालाल ती वस्तू तुमची होते, ती वस्तू तुमची होते पोरानो. तो सगळा माल, तो सगळं कपड्याचं दुकान आपल्याला आपलं वाटतं. सणासुदी दिवशी ते कपडे घालून तुम्ही मिरवत असता. माझ्या बापानं कपडे घेतले, माझ्या बापानं कपडे घेतले, माझ्या बापाने शर्ट घेतला, माझ्या बापानं मोबाईल घेतला. पोरीनं सणासुदी दिवशी पोरानं ते कपडे अंगावर घालून तुम्ही मिरवत असता. आणि बिना बापाचं पोरग कुठल्या तर झाडाखाली उभं असतं. बिना बापाचं पोरग कुठल्या तर झाडाखाली उभं असतं आणि ते पोरग तुमच्या अंगावरची नवीन कपडे बघत असत. ते पोरग तुमच्या अंगावरची नवीन कपडे बघत असत. ते पोरग तुमच्या अंगावरची नवीन कपडे बघत असत. आणि त्या पोराच्या मनामध्ये विचार येतो, त्या पोराच्या मनामध्ये विचार येतो, माझा बाप जिवंत असता, माझा बाप जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे झाले असतील. ते पोरग तुमच्या अंगावरचे नवीन कपडे डोळे भरून बघता, पळत पळत घराकडे जाता आणि त्या आईच्या गळ्यामध्ये पडत हंबरडा फोडत, आय आय, माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे, आय मला ग, आय मला, आय मला मला. त्यावेळेला बिना बापाच्या पोराला ती मावली म्हणते, बाळा 2 दिवसानं येणार आहेत, माझं पैसे घेते तुला एखादा शर्ट. 2 दिवसानं येणार आहेत, माझा पैसा घेते तुला एखादा शर्ट. पोराला माहित असतं 2 दिवसानं आपल्या आईचं पैसे येणार नाहीत आणि आईलाही माहित असतं 2 दिवसानं आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. दोघे एकमेकाला मिठी मारून रडत असतात. पोरग बापाच्या आठवणीत, ती माऊली आपल्या कुंकुवाच्या आठवणीत. ती माऊली आपल्या लेकराला म्हणते, घबरा, तुझा बाप गेला म्हणून काय झालं, मी आहे ना तुझ्या बापासारखी तुझ्या पाठीशी उभी, मीच तुझा बाप आहे. तुझ्यासाठी या कपाळावर दुसरा कुंकू सुद्धा लावला नाही केलं, रडू नको. 2 दिवसाने येतात, माझं पैसे घेते तुला शर्ट. तेव्हा बिना बापाचं पोरग आपल्या आईच्या डोळ्यातलं पाणी पुसत म्हणतं, आय आय, नको मला, नको मला शर्ट, आय नको मला शर्ट. तू रडू नको आय, तू रडू नको. तुला काय झालं तर आई मी जगायचं कसं, आय तुला काय झालं तर मी जगायचं कसं. हे पोरांनो, म्हणून जोपर्यंत बापाचा श्वास सुरू आहे बापाला मिठी मारा, त्याला खायला घाला.
खरं सांगू का? जरा शांत बसा. बापाला कधी बघायचं? बापाला कधी बघायचं? पोरांनो, शाळेची फी भरायला येतो तेव्हा बापाला बघायचं नाही. सणासुदीला नवीन कपडे घेऊन येतो तेव्हा बापाला बघायचं नाही. बापाला जर बघायचं असेल तर रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं. बापाला जर बघायचं असेल तर रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं. जिथं आपला बाप झोपलाय तिथं जायचं आणि त्या अंधारामध्ये आपल्या बापाला बघायचं. त्याच्या अंगावरचं बनियन आणि अंडरवेअर सारा 4 ठिकाणी फाटलेली असते, पण तुमच्या अंगावर ब्रँडेड कपडा चढवतो त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे. त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे. बघ पुरी, हा तुझा बाप आहे बघ. मग या बापाला तुम्ही नाचार करता नालायक हो. या बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकता नालायक हो. या बापासमोर व्यसन करता कार्ट्यानं. या बापाला कुत्र्याची वागणूक देता तुम्ही. या आई बापाला म्हणता तुम्हाला काय कळालं? हरामखोर मीच. ढोंग्यानो, 2च मिनिटात अजून एक बाप सांगतो बघ, मी तर थांबतो. शाण्याला शब्दाचा मार. झोपेचं सोंग केलेल्या नालायकांना जाग नाही करायला आलेलो. कदाचित जर झोप लागलीच असेल तर त्यांना जाग करायला आलोय बघ. आणि म्हणून तुला सांगतोय बघ, बापाची खरी कुस्ती कधी सुरू होते तेवढं ऐक का. या बापासमोर सांगतोय आज तुला, बापाची खरी कुस्ती कधी सुरू होते. पोरा, 20 वर्ष तुला तळ हाताच्या फोडासारखं जपताय बघते. तुला खायला घालताय बघ. गावात कुठल्या मित्राने एखादा वडा दिला तर पुढ्यात बांधून ते घरापर्यंत घेऊन येतोय. हरामखोरानं तुमच्या मुखामध्ये अगोदर घालते, उरला तुकडा तर स्वतःच्या तोंडात टाकते. त्या बापाची कुस्ती कधी सुरू होते? 1 मिनिटात ऐक ना. 20 वर्ष तुला तळ हाताच्या फोडासारखं जपताय बघ. 20 वर्ष तुझ्या शिक्षणाला पैसा उधळतय, सगळ्याला तुझ्या पैसा उधळतय. आणि तेच पूर्व जेव्हा व्यसन करायला लागतंय त्या बापाने कसं देणार कसा पैसा. हे पुरी ऐक, 20 वर्ष तर हाताच्या फोडासारखं जपतय, शिकवतय, तुला स्वतःच्या पायावर उभं करतय. आणि ज्या वेळेला पुरी तुझं लग्न ठरते ना, सगळ्या घरात आनंदी आनंद असतो बघ. सगळ्या घरात आनंदी आनंद असतो. चांगला जावई मिळाला, चांगलं पाहुणपै मिळालं, चांगलं खानदान मिळालं. सगळ्या घरात आनंदी आनंद असतो पुरी. सगळ्या घरात आनंदी आनंद असतो. पण रात्रीच्या अंधारामध्ये तुझा बाप मात्र एकटा हंबरडा फोडून रडत असतो. कारण तुझ्या बापाला कळतं 20 वर्ष तळ हाताच्या फोडासारखं जपलेलं माझं लेकरू काही दिवसात काहीच मला सोडून भर करत निघून जाणार आहे. तुझ्या आईच्या डोळ्यात अश्रू आले तर तुझ्या आईला ओरडता येते. गापगा, रडायचं नाही बाग. पोरगी समोर माझ्या आता अजिबात रडायचं नाही बघ. रोज रोज तिचा चेहरा आता आपल्याला बघायला मिळणार नाही बघ. अजिबात रडायचं नाही बघ. तिला हसतच पाठवायची. पण पुरी, बापाला जर रडायला आलं तर आंघोळीच्या निमित्तानं तुझा बाप आंघोळीला जातो बघ. आणि त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडतो पुरी. तुझा बाप हंबरडा फोडून रडतो. आणि जेव्हा बाहेर येतो तेव्हा तुझी आई विचारते, अहो डोळं का लाल झालं,
डोळं काव लाल झालं तेव्हा तुझ्या आईला ते बिचार गरीब सांगतोय, अगं साबण गेला ग डोळ्यात, साबण गेला. हे पोरानो, हे पोरीनो, साबण नाही गेला डोळ्यात. तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडला बघ. बाप आम्हाला कधी कळालं नाही. तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडला. पोरी, त्याची खरी कुस्ती कधी सुरू होते बघ. तुझी लग्नपत्रिका छापून येते बघ. सगळ्या गावभर बिचार वाटत असते, सगळ्या गावभर लग्नपत्रिका वाटत असते बघ. आनंदानं याच रे याच, माझ्या पोरगीच्या लग्नाला याच, याच रे याच, माझ्या पोरगीच्या लग्नाला याच, सहकुटुंब सहपरिवार माझ्या पोरगीच्या लग्नाला याच. आनंदानं ती विचार लग्नपत्रिका वाटत असते. आणि जेव्हा रात्री घरी परत येते तेव्हा हांबरडा फोडून अंगणामध्ये रडते. कारण लग्नपत्रिकेवरची तारीख त्याला ओरडून ओरडून सांगत असते, या तारखेला या वेळेला तुझं पाखरू भर करून उडून निघून जाणार आहे. हे पोरीनं 12:30चं तांदूळ असतंय बघ, 12:30चं तांदूळ असतंय. नटून थटून लग्नाच्या बहल्यावरती नवऱ्याबरोबर तू उभी असतेस बघ. वाजंत्री वाजवत असतात, मंगलाष्टका संपलेल्या असतात, वाजंत्री वाजवत असतात, मंगलाष्टका संपलेले असतात. पोरी, आनंदाला उधाण आलेलं असतं. प्रत्येक जण आशीर्वाद द्यायला तुला लग्नाच्या बोहल्यावरती येत असतो. तू आशीर्वाद घेत असतेस, प्रत्येक जण आशीर्वाद देत असतो, भेट वस्तू घेत असतेस. नवऱ्याची ओळख प्रत्येकाला करून देत असतेस पोरी. पोरी, आणि इकडे बघ, त्या लग्न मंडपामध्ये जेवणाच्या पंक्ती उठत असतात बघ. त्या लग्न मंडपामध्ये जेवणाच्या पंक्ती उठत असतात आणि तिथं मात्र तुझा बाप हसत हसत फिरत असतो बघ. जेव्हा पोट भरून जेव्हा, पोट भरून जेव्हा, कोणी उपाशी जायचं नाही, पोट भरून जेव्हा, पोट भरून जेव्हा. चला पोरांनो, 2-2 लाडू घरला घेऊन जावा. चला, आपल्या दीदीचं लग्न आहे. जेवणवाल्या कितीही जादा ताटा होऊ द्या, ठरल्यापेक्षा कितीही जादा ताटा होऊ द्या, घ्यायचं नाही. हे पोरी, तुझा बाप पैशाचा पुडका घेऊनच फिरत असतो बघ त्या लग्न मंडपामध्ये. आणि बघता बघता 3 वाजतात पोरी, बघता बघता 3 वाजतात. आणि सासरी जाण्यासाठी नवऱ्याचा हात धरून जसे लग्नाच्या बावल्यावर तू खाली येतेस पोरी, तेव्हा त्या लग्न मंडपात तुझ्यासाठी पहिला हंबरडा तुझी आई फोडते पोरी, तुझी आई फोडते. पळत पळत येते तुझ्या गळ्यामध्ये पडते, पळत पळत येते तुझ्या गळ्यामध्ये पडते. आणि तुझी आई तुला म्हणते, पोरी, 20 वर्ष तुझ्या बापानं आणि मी तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलं आणि आता आम्ही दोघांनी असं परक्यासारखं इथं उभं राहायचं. आणि आमच्या समोरून तू निघून चाललीस की ग पोरी, आमच्या समोरून तू निघून चाललीस की ग पोरी. पोरी, आमच्या समोरून निघून चाललीस की ग. आज घरी कसं जाऊ पोरी, घराच्या भिंती मला खायला उठतील की ग पोरी. मम्मी मम्मी करत माझ्या माग लागणार लेकरं आज मला घरात दिसायचं नाही की ग पोरी. पोरी, मम्मी मम्मी, पप्पांना हे सांग, पप्पांना ते सांग, मला पप्पांची भीती वाटते की ग, असं मला सांगणार लेकरं आज मला घरात दिसायचं नाही की ग. पोरीनं, तुझी आई रडत असते, तुझी मावशी रडत असते, तुझ्या मैत्रीण रडत असतात, तुझी आजी रडत असते. लग्न मंडपामध्ये उरले सुरलेले सगळे रडत असतात बघ पोरी, सगळे रडत असतात. आणि त्या लग्न मंडपात तुझा बाप मात्र एकटा हसत हसत असतो बघ. पळत पळत तिथं येतो, सगळ्यांना ओरडतो, का रडताय रा, का रडताय, कोणी रडायचं नाही, चला कोणी रडायचं नाही. माझ्या पोरगीचं नवीन आयुष्य, तिला हसत हसत पाठवा, तिला हसत हसत पाठवा. पोरी, तुझा हात धरतो, तुझ्या नवऱ्याचा हात धरतो. लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते, गाडीपर्यंत तुम्हा दोघांना घेऊन येतो बघ. गाडीचा दरवाजा उघडतो बघ, तुम्हा दोघांना गाडीमध्ये टाकतो बघ, दरवाजा बंद करतो बघ. आणि हसत हसत तुला म्हणतो, जा पोरी, जा पोरी, चल जा, जा पोरी, चल जा, रडायचं नाही, चल जा. तुझी गाडी निघून जाते पोरी. पोरी, तुझी गाडी निघून जाते आणि तुला असं वाटतं माझा बाप असाच आहे. लहानपणापासून मला बंधनामध्ये ठेवलं, लहानपणापासून मला बंधनामध्ये ठेवलं माझ्या बापानं. आणि आज तर माझ्या बापानं कमालच केली. सगळा मंडप रडला, माझा बाप नाही रडला. चूक पोरी, चूक चूक. तुझा बाप रडला पोरी, फक्त तो तुला दिसला नाही पोरी. तुझा बाप रडला पोरी, फक्त तो तुला दिसला नाही पोरी. कधी रडला तेवढं सांगतो आणि मी तर थांबतो बघ पोरी. लग्न मंडपातून जशी गाडी तुझी निघून जाते पोरी, त्या लग्न मंडपामध्ये
तुझा बाप परत येतो बघ. लग्न मंडप वाल्याला बोलवून घेतो, इकडे ये रे बाबा, तुझा किती पैसा आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील. ए जेवणवाल्या, जेवणला झाक म्हणाला तर बाबा, बोट चाटत लोक गेले, तुझा किती रे पैसा आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील बाबा. ए बस्तवाल्या, तुझे कपडे अंगावर घालून माझं लेकरू काय झाक दिसत होता बाबा. ए तुझं किती पैसा आजच घे. वाजंत्रीवाल्या, ठरल्याप्रमाणे हे तुझा पैसा आणि 1000 तुला ज्यादा देतोय बाबा. 1000 तुला ज्यादा देतोय बाबा. माझं लेकरू जाताना लय भारी वाजवत होतास बाबा, तुला 1000 रुपये ज्यादा देतो बाबा. पोरी, संध्याकाळी 9 वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिकारी होतो पोरी, भिकारी होतो. जेवढं कर्ज काढून आणलेलं असतं तेवढं सगळं उधळतो पोरी. जेवढं साठवलेलं असतं तेवढं सगळं उधळतो पोरी. आणि संध्याकाळी 9 वाजता पळत पळत घरी जातो. घरातलं तुझ्या वस्तूंचं कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जो अंथरुण आणि उशीओली करतो त्या देव माणसाचं नाव सारा बाप आहे पुरी. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. तुझी आई म्हणते अहो सावरा की स्वतःला, तुझी आई म्हणते अहो सावरा की स्वतःला. तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून जो तुझ्या आईचा खांदा ओला करतो त्या देव माणसाचं नाव पाप आहे. तुझी जुनी ओढणी कपाटातून काढतो, त्या जुन्या ओढणीचा मुख घेतो, ती जुनी ओढणी उशाला घेऊन झोपतो आणि रात्रभर स्वतःच्या अश्रून आपल्या लेकीची ओढणी जो ओढी चिंब करतो त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरीनो. स्वतःच्या पायातलं चप्पल तुटलं तर चांबाराकडे जाऊन 2 टाकं टाकतो, पण तुझ्या पायातलं चप्पल तुटलं तर सारा शाळेपर्यंत जो नवीन चप्पल घेऊन येतो आणि तुझ्या पायामध्ये जो टाकतो त्या देव माणसाचं नाव बाप आहे. 100 किलोचं पोत या ट्रक मधून त्या ट्रक मध्ये टाकत आपल्या लेकरांच्या साठी जो हमाली करतो त्या हमालाचं नाव बाप आहे. दिवसभर शेतात राब राब राबतो आणि संध्याकाळी वॉचमन म्हणून हॉटेलच्या बाहेर जो उभा राहतो त्या देव माणसाचं नाव बाप आहे पुरी. या भरबाराच्या उन्हात जो तापतो पण लेकरांना सावलीत बसवतो, पावसात जो भिजतो पण डोक्यावरची छत्री लेकरांच्या डोक्यावर जो करतो, भर थंडीमध्ये आपल्या अंगावरची चादर शेजारी झोपलेल्या लेकरांच्या अंगावर जो टाकतो आणि डोळ्यातला एकही अश्रू न दाखवता शेताच्या बांधावर बसून आपल्या लेकरांच्या साठी जो हंबरडा फोडतो त्या देव माणसाचं नाव बाप आहे. आणि या बापाची किंमत तेव्हाच कळते जेव्हा चितेला अग्नी देताना त्या चितेवरचा बाप उठत नाही. या बापाची किंमत तेव्हाच कळते घरात आल्या काय खाल्लंच करायचा अगोदर जीवन घे म्हणणारा आवाज आपल्या कानावर येत नाही. स्वयंपाक घरातून एक कार्ट्या पहिला खा आणि मग बोंबलत कुठं जायचं तिकडे जा हा आईचा आवाज जेव्हा कानावर येत नाही तेव्हा आईची किंमत कळते. आणि जेव्हा आई बाप कळतो तेव्हा खूप उशीर झालेला असतो. जेव्हा आई बाप कळतो तेव्हा आजूबाजूला आई बाप कधीच दिसत नाही. मग साला आरोपण कोट्यावधी रुपये जरी उठलेस कुठल्या देवळात गेलेला बाप येत नाही. या बापाला पोरीनं तुम्ही पोलीस स्टेशनला उभं करता. या बापाच्या तोंडावर तुमचा कुठला तर हरामखोर कुत्रा तुमच्या आयुष्यामध्ये येतो
आणि त्या कुत्र्यासाठी या सोन्यासारख्या बापाच्या तोंडावर थुंकत तुम्ही निघून जाता. मी म्हणून सांगतोय बघतो, बाप आहे ना बापाची सेवा करायची, आई आहे ना आईची सेवा करायची. नाटक न कर, 9 दिवस नवरात्री करायची आणि आईच्या अंगावर फाटकन नको. आई बाप शेतातल्या माळ्यामध्ये सडतोय साला आणि इकडे गुलाल लावून मिळवतोय. देवदेव करतोय, ज्योतिबाची काठी नाचवतोय, खंडोबाला जातोय भांडारा उधळायला. साला बाप्पाच्या ताटामध्ये अन्नाचा घास नाही. नाटकी. या आई बापाची सेवा करा बस, याच्या पुढे काय सांगू. आणि सगळ्या पोरीना इथं बसलेल्या जेवढा गावात माझा आवाज जातोय तिथपर्यंत, कुठल्याही हरामखोर कुत्र्यासाठी बापाच्या तोंडावर थुंकून आपलं घर सोडायचं नाही. या हरामखोर कुत्रे तुमच्या शरीराचा उपभोग घेतात, तुमच्या शरीराचे तुकडे करून फेकतात. त्या बापाला कसं वाटेल पोरीना. आणि म्हणून आज नाही तर परत कधीच नाही. असेल घरात बापाला एक आजच कडकडून मिठी मारायची, उद्याच माहिती नाही. असेल आईला कडकडून मिठी मारायची, उद्याच माहिती नाही. आज महाराष्ट्रात गाडी निघाली की 10 गाड्या मागे 10 गाड्या पुढे, 100-200 पोरं बरोबर. आज मलाही वाटतं सांगलीच्या त्या कसपेडीगरच्या घरासमोर माझी गाडी लागली, त्यातनं उतरलं की घरातनं आवाज यावा अलार्माचा वाघ म्हणून. पण पोरानो, 6वीत हरवलेला पाप मी काही केलं तर तो आता परत येत नाही बघ. लय तळमळ आहे बघ, लय आग लागल्या बघ इथं. आणि हा बाप जेव्हा पोलीस स्टेशनला उभा राहतो आणि हांबरडा फोडून तिथली जमीन भिजवतो आणि पोलिसांना सांगतो, साहेब काय वाटेल ते करा साहेब, 2 दिवस झालं माझी पोरगी शाळेला म्हणून गेली, घरीच परत आली नाही, त्यावेळेला मात्र जीव तळमळतो. मोबाईल बंद. मग मात्र जीव तळमळतो बघ, मग मात्र टाचा घासाव्या वाटतात. आणि म्हणून नानांच्या या प्रताप पुण्यस्पातानिमित्त आज त्यांना बघ, कुठला नैवेद्य तर त्यांच्याजवळ पोचणार नाही, पण विचारांचा नैवेद्य नक्कीच आज त्यांच्या डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू आणल. म्हणून सांगतो पोरीनो, आज शपथ घ्यायची, जीव गेला तरी बेहतर. मी माझ्या बापाला कधीच कुत्र्यासारखी मान खाली घालायला लावणार नाही. मी माझ्या बापासमोर कधीच व्यसन करून जाणार नाही. मी व्यसन करणार पण कर्तृत्वाचं व्यसन करणार. माझ्या आई बापाची मान अभिमानानं उंच होईल असं कर्तृत्वाचं मी व्यसन करणार. एवढी शपथ इथं घ्यायचंय पोरीनो. आणि आज आपण इथं थांबत असताना आई बापाची सेवा करणं काळाची गरज आहे हे समजावून तुम्ही घ्यायचंय. डोळ्यात आलेल्या अश्रूंना न्याय देता आला पाहिजे. आईची सेवा करताच आली पाहिजे, बापाची सेवा केलीच पाहिजे. पण कुठल्याही देवाला नाही गेलास तरी चालेल, कुठेही नाही झुकलास तरी चालेल. कारण जो आई बापाची सेवा करतो गाभाऱ्यातला देव जागा सोडून त्याच्या भेटीसाठी येतो. आणि जो आई बापाची सेवा करत नाही, जगातला कुठलाच देव त्याला कधीच आशीर्वाद देत नाही. बघ हा अध्यात्माचा गाभा आहे. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी, मोठ नारा विहीर दोरी अवघी व्यापली पंढरी, सावता म्हणे केला मळा, विठ्ठल पायी गोवेला गळा. त्या सावत्याला भेटायला विठ्ठल तिथं आला बघ. उस डोंगा परी रस नव्हे डोंगा, काय भुलला सिंवरेलिया रंगा. नदी डोंगे पर जल नव्हे डोंगे, काय भुलनासी वरलिया रंगे. चोखा डोंगा पर भाव नव्हे डोंगा. हा भाव आई बापाच्या प्रती. करोडो रुपये वाली कार्टी बघितली, पण आई बाप मेला तर त्यांना अग्नी द्यायला वेळ नसतो. हरामखोर मेसेज पाठवतात, उरकून घ्या म्हणा. ही कार्ती आज आम्हाला ज्यावेळी एकटं पडताना
त्यावेळेला बापाची आठवण येते, ज्यावेळेला एकटं पडतात त्यावेळेला आईची आठवण येते, आणि त्या एकटेपणी जग सगळं तुमच्या विरोधात असतं, तुमचं कोणी नसतं सगळं. आणि आई बाप घरात असतो तेव्हा जग सगळं विरोधात गेला तर पाठीवरती थाप टाकत बाप म्हणतो, मी आहे तुझ्या पाठीशी, लढ सर. हा बाप आणि ही आई. रणजितने मला बोलवलं आज तुमच्या समोर. हे विचार खरं तर खूप बोलायचं असतं मला, पण वेळेची मर्यादा असते. पुढं टाकायचे. पुढं टाकत असताना